फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्तेवर येऊन देऊ नका मराठा समाजाला, एवढं सांगतो. तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या आहेत. मी भेट नाही, मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसला म्हणा तोही किती आग आहे ना, तोही आग गार करीन तर फक्त मनोज जरांगेच. हो बादर, देवेंद्र फडणवीस तो आम्हाला आणखीन ओळखीलच नाही. तोही आग फक्त मीच इजू शकतो, गार करू शकतो. आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे ही पहिल्यापासूनची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. परंतु शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाची दुटप्पी भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील जे आरक्षण मागतात ते ओबीसीतून आरक्षण मागतात आणि बार बार आम्ही मागणी करतो की राजकीय फायद्यासाठी मराठाला आरक्षण द्या असं उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अन्य त्यांचे सहकारी करतायत. परंतु आमचं मत आहे की त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ अशी भूमिका शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावी. परंतु स्पष्ट भूमिका जाहीर न करता अस्पष्टपणानं बोलतात. मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे असं शरद पवार म्हणाले, पण कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता द्यायला पाहिजे अशी त्यांची कालची परवाची भूमिका आहे. आणि त्यामुळे ही भूमिका संदिग्ध आहे. भूमिका स्पष्ट करावी आणि जर ओबीसीतून आरक्षण देणार असेल तर तसं लेखी द्यावं जरांगे पाटलाला किंवा त्यांच्या जाहीरनाम्यावर त्यांनी टाकावं अशी आमची मागणी आहे. 1982 सालापासून 2014 साली आपलं सरकार येतपर्यंत इतकी सरकार आली, त्यातली जास्तीत जास्त सरकार एक सोडलं तर काँग्रेसची होती किंवा आताच्या शरद पवार साहेबांची सरकार होती. 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते. का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का मराठा आरक्षण दिलं नाही माझा सवाल आहे. अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही 4 वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही.